वंदे कृष्णम. या समहर्षींना पाहून पोपटाच्या रूपात बसलेल्या भगवान महादेवांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अहो व्यासमुने आपण? व्यासमहर्षी म्हणतात, हो हो महादेवा, आपण शांत व्हावं. माझं आपणाकडे कैलासावर काम होतं म्हणून मी आलो. तेव्हा आपण पार्वती देवींना दिव्य उपदेश करत होतात, म्हणून मी देखील पोपटाचे रूप घेऊन तो ऐकायला बसलो. देवी पार्वतींना झोप लागल्याने मी हुंकारही द्यायला लागलो. पण ज्या क्षणी आपण डोळे उघडले तेव्हा आपण क्रोधाविष्ट व्हाल म्हणून मी उडालो. महादेव म्हणाले, अहो मुनी, आपण तर आमचे गुरु आहात. आपण केवळ आज्ञा करावी. काय काम काढलं? व्यासमहर्षी म्हणाले, देवर्षी नारदांच्या कृपेने भगवान श्रीहरींच्या यशोविमल चरित्राचे वर्णन करणारा एक श्रीमद भागवत महापुराण या नावाचा ग्रंथ माझ्याकडून निर्माण झाला आहे. आता त्याचा प्रसार करण्याचे कार्य आपणच करावे अशी माझी इच्छा आहे. महादेव म्हणाले, अहो एवढाच ना, करतो की. भगवान श्रीहरी हे तर माझे देखील आराध्य आहेत. त्यांच्या यशोविमल चरित्राचा प्रसार करणं हे तर माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. भगवान महादेव असे म्हणाले तर खरी, पण खरी गंमत पुढे आहे. पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये. वंदे कृष्ण.